माड़ी राजनीतिक संकल्प परिषद का आह्वान। रविवार 30 जून को आमदार निवास सभागृह नागपुर में पूरे महाराष्ट्र के महत्वपूर्ण पदाधिकारियों का माड़ी राजनीतिक संकल्प सम्मेलन आयोजित किया गया। माड़ी समुदाय पूरे देश और महाराष्ट्र में मुख्य रूप से ओबीसी का सबसे बड़ा समुदाय है और अभी भी महाराष्ट्र और अन्य देशों में राजनीतिक अधिकारों से वंचित है। इसलिए माड़ी समाज न केवल समाज के लिए सोच रहा है बल्कि माड़ी समाज को लोकसभा, राज्यसभा और विधानसभा में राजनीतिक न्याय व स्थान नहीं मिल पाया है, बल्कि ओबीसी में अन्य जाति समूहों को भी राजनीतिक न्याय नहीं मिल पाया है और इसलिए विधान परिषद में हर जाति के सदस्य है। इस कारण स्थापित ताकतें इस बात पर गंभीरता से विचार नहीं करती। दंड के क्षेत्र में, प्रशासन के क्षेत्र में पिछड़ापन पैदा हो गया है। उद्योग, सहकारी क्षेत्र में यदि इस पिछड़ेपन को दूर करना है तो सदन में जनसंख्या के अनुपात में प्रत्येक जाति के सदस्यों का होना आवश्यक है, अन्यथा स्थापित दलों को भविष्य में मुख्य संयोजक अधिवक्ता के रूप में गंभीर परिणाम भुगतने होंगे। इसलिए न्याय की भूमिका में प्रस्तावित पक्ष को सामने आना होगा। ऐसा आह्वान माड़ी राजकीय संकल्प परिषद ने किया है। इस बारे में माड़ी राजकीय संकल्प परिषद के मुख्य संयोजक एडवोकेट राजेंद्र महाडोळे ने अपनी बात रखी। राजकीय संकल्प परिषदेचे आयोजन या ठिकाणी आज करण्यात आलं होतं। काय मागण्या होत्या आपल्यावाल्या? माड़ी राजकीय संकल्प परिषद ही महाराष्ट्रातली पहिली संकल्प परिषद या ठिकाणी आम्ही आयोजित केली होती, ज्याच्यात महाराष्ट्रातले सर्व जिल्ह्यातले तमाम महत्वाचे पदाधिकारी या ठिकाणी आले होते। ते एकत्रित येण्याचं कारण असं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माळी समाजामध्ये एक प्रचंड प्रमाणात खतखत आणि आक्रोश प्रचंड प्रमाणामध्ये माळी समाजामध्ये खतखतत आहे। तो याच्यासाठी खतखतत आहे की या महाराष्ट्रामध्ये 32 खासदार केवळ एका समाजाचे निवडून येतात आणि एससी एसटी मतदारसंघ जर नसते तर एकाच समाजाचे खासदार या उभ्या महाराष्ट्रामध्ये दिसले असते, अशी परिस्थिती आहे। परंतु या भारतामध्ये 22% माळी समाज आहे आणि महाराष्ट्रामध्ये 19% माळी समाज आहे। असं असताना सुद्धा या महाराष्ट्रामध्ये जे काही माळी समाजाचे प्राबल्य प्राप्त मतदारसंघ आहे, जिथे माळी समाज मोठ्या प्रमाणात आहे, म्हणजे आज विदर्भामध्ये जर विचार केला तर विदर्भामध्ये 22 मतदारसंघ असे आहे की जिथे 58,000, 60,000, 65,000 वोटिंग असणारे मतदारसंघ माळी समाजाचे आहे। मग असं असताना सुद्धा गेल्या संयुक्त महाराष्ट्र झाला तेव्हापासून आतापर्यंत माळी समाजाचं सभागृहामध्ये जे प्रतिनिधित्व पाहिजे लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये, ते प्रतिनिधित्व त्या प्रमाणामध्ये माळी समाजाला मिळालं नाही आणि म्हणून माळी समाज हा राजकीय दृष्ट्या नव्हे, प्रशासनामध्ये सुद्धा, सहकार क्षेत्रामध्ये सुद्धा, उद्योगामध्ये सुद्धा सगळ्या क्षेत्रामध्ये मागासलेला आहे। बेरोजगारी प्रचंड प्रमाणामध्ये माळी समाजामध्ये आहे। याला जर कारणीभूत असेल तर राजकीय सत्तेचा वाटा हा माळी समाजाच्या वाट्याला संयुक्त महाराष्ट्र झाला तेव्हापासून आलेला नाही आणि म्हणून जर हीच परिस्थिती येणाऱ्या काळामध्ये सातत्यानं राहत असेल तर आक्रोश हा माणसाच्या मनामध्ये सातत्यानं तेवत आहे आणि म्हणून हा न्याय्य मागणी आम्ही सगळ्याच राजकीय प्रस्थापित पार्ट्यांना करणार आहोत की आमचं असं म्हणणं आहे की त्यांच्या पक्षामध्ये त्यांच्याच कार्यकर्त्यांना जिथे माळी समाजाचे प्राबल्य प्राप्त मतदारसंघ आहे तिथे माळी समाजाला उमेदवारी द्यावी। आमचं नुसतं माळी समाजाबद्दलच म्हणणं नाही तर माळी समाजासारखेच धनगर असो, वंजारी असो, कैकडी असो की ओबीसीतले जे काही समाज असो, अल्पसंख्याक समाज असो, त्याच समाजाचं त्या समाज मतदारसंघामध्ये जर प्राबल्य असेल तर त्याच समाजाला सुद्धा सभागृहामध्ये स्थान भेटलं पाहिजे। कारण सभागृह जे आहे महाराष्ट्राचं हे न्याय देवता आहे, प्रत्येकाला न्याय वाटण्याचं काम करते आणि तिथे जर समानता नसेल म्हणजे 288 पैकी एकाच समाजाचे तर 150 जर आमदार त्या ठिकाणी राहत असेल तर मग आमच्यासाठी न्याय कोण मागणार आहे? इतर समाजासाठी कोण न्याय मागणार आहे? ज्या समाजाचं काय यातना आहे, काय वेदना आहे, कुठं कोणाचं काय दुखते हे त्या समाजाच्या माणसाला माहीत असते आणि म्हणून सभागृहामध्ये त्या वेदना आणि यातना ह्या ठेवल्या गेल्या पाहिजे। कारण वेदना यातनेवरच सभागृहामध्ये माणसाच्या विकासाच्या योजना बनतात आणि माणसाच्या विकासाच्या शेवटच्या माणसाच्या विकासाच्या योजना ह्या प्रत्येक समाजासाठी बनल्या पाहिजे आणि म्हणून माळी समाज हा वंचित राहिलेला आहे आणि म्हणून माळी राजकीय संकल्प परिषदेच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक प्रस्तावित पार्टीला, मग ते काँग्रेस असो, भारतीय जनता पार्टी असो, राष्ट्रवादी असो, त्यानंतर शिवसेना असो, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना असो, प्रत्येक पक्षाला आमचं शिष्टमंडळ जाऊन भेटणार
त्यांच्याच कार्यकर्त्यांना द्या. आम्ही असं म्हणणार नाही की आम्हाला, त्यांच्याच पक्षातल्या कार्यकर्त्यांना तुम्ही माळी समाजाच्या माणसाला उमेदवारी द्यावी, ही मागणी आम्ही पक्षप्रमुखाकडे करणार आहोत आणि पक्षप्रमुख त्यांनी मान्य करावं. अन्यथा आम्ही मुंबईला येणाऱ्या आता 15 दिवसामध्ये एक मोठी पुन्हा माळी संकल्प राजकीय परिषद त्या ठिकाणी घेणार आहोत आणि अतिशय रास्त अशी भूमिका घेऊन आम्ही एक ऍक्शन प्लॅन आणि स्ट्रॅटेजी मुंबईमध्ये ठरवणार आहोत. तर आमची आपल्या मीडियाच्या माध्यमातून एवढीच राजकीय आणि प्रस्तावित पार्ट्यांना विनंती आहे की त्यांनी माळी समाजाचाच नव्हे तर सर्व जातींचा विचार, ज्या ज्या जातींचं ज्या ज्या मतदारसंघामध्ये प्राबल्य आहे त्या सगळ्यांना न्याय द्यावा, हेच मीडियाच्या माध्यमातून विनंती करतो.